कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक 10 रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला। सर्वच विभागाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे फक्त महसूल विभाग, भूमी अभिलेख, वन विभाग व शेती महामंडळ या विभागाच्या संदर्भातच नागरिकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले होते। परंतु या जनता दरबारात देखील प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठी गर्दी केली होती। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांचे प्रश्न व अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या। या अडचणी व प्रश्नांची पार्श्वभूमी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन तक्रारदार व अधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावले आहेत। या प्रसंगी तक्रारदार नागरिकांनी लेखी स्वरूपाचे अर्ज दाखल करून त्याचबरोबर तोंडी तक्रार करत आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडली। या कैफियत आमदार काळे यांनी जाणून घेऊन महसूल, वन विभाग, शेती महामंडळ, भूमी अभिलेख या विभागाच्या संबंधित विविध विषय या जनता दरबाराच्या माध्यमातून सोडवले। मतदारसंघातील विविध गावातून महिला, पुरुष तक्रारदार मोठ्या संख्येने तहसील कार्यालयातील जनता दरबारासाठी उपस्थित होते। यावेळी तहसीलदार महेश सामंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, गट विकास अधिकारी संदीप दळवी, भूमी अभिलेख विभागाचे डावरे, वन विभागाचे सानप, शेती महामंडळाचे जोंधळे आदींसह शासकीय अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तक्रार करायला गेले तर आपले जाधव आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने घरी थांबा। हे लोक जे माती वाळतात ते डायरेक्ट घरी जाऊन दम घेत आहे। जास्त तक्रार केली मला गोळ्या तक्रार येणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी येणार आहे। एकदम गंभीर गोष्ट आहे, लोक माती वाहत आहे आणि भरपूर दमदाटी पण करतात। तहसीलदार साहेबांना पण सांगितलं सदर 199 गट नंबर मध्ये ओपन स्पेस आहे। त्या ओपन स्पेस मध्ये एका इसमाने 3 मजली इमारत बांधली, अनाधिकृत इमारत। यापूर्वी ज्यावेळेस इमारत चालू झाली त्यावेळेस आम्ही नगरपालिकेला कळवलं होतं, त्यांच्या आमच्याकडे पोच आहे, आपल्या हातात होता, आम्ही दिलेले असते पोच। आतापर्यंत 4 वेळेस पोच झाले, त्या 23/1/2023, 22/3/2022 आणि 31/3/2023 वारंवार कोटी सांगितलं, त्याच्यावर कोणी कार्यवाही केली नाही आतापर्यंत। आम्ही सोबत गोरगरीब जनता आहे, आम्ही लढू शकत नाही, आम्ही कोर्ट कचेरी करू शकत नाही, आमची एवढी ऐकत नाही, पण आम्हाला आपल्याकडून न्याय मिळेल त्या अतिक्रमण जमीन नष्ट होईल एवढी अपेक्षा करतो आणि एवढी तक्रार आपल्याला करतो। नगरपालिकेच्या हद्दीत गट नंबर 199 तो अर्ज आम्ही दिलेला आहे। तो नगरपालिकेने आम्हाला 6 महिन्यात काढून आम्ही 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी आम्हाला हे दिलं सदर जागा म्हणजे आश्वासन दिलं होतं सदर सेवनी लेखी जनता दरबारात दिलं होतं। त्यावेळेस जनता दरबार नगरपालिकेत भरला होता, त्यांनी सांगितलं होतं 6 महिन्यात आम्ही कार्यवाही करू, कोणी आलं नाही। शिवसाहेबांनी बदली करून घेतली गेली होती, आता ती आम्हाला कळेना न्याय मिळेल का नाही काय असेल। ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस आम्ही त्यांना नगरपालिकेला सांगितलं 3 दिवस एक वडाचं झाड होतं, अक्षरशः ते काढून ते काम चालू करून 3 मजली बांधकाम केलं। आता सुरुवातीला जे काम थांबवलं असतं आता पण दिलं आधी नसतं। आपल्या कोण अपेक्षा आहे आम्हाला न्याय मिळेल काम करणं आणि 100% माहिती सगळं
जोर जबरदस्ती करतात जोर जबरदस्ती करतात. आम्ही त्यांना बोललो होतो की तुम्हाला जायचं तिकडे जाऊन काय डिले झालेले देण्याचे ठरलं होतं. त्यांनी सगळ्या प्रोसेस पूर्ण केलेले त्या डिले केल्या. आता स्थगिती दिली तुम्ही त्याला, तर ती केव्हा चालू करणार? कारण त्याच्यामुळे वारसाच्या नोंदी थांबलेल्या आहेत. आम्ही स्थगिती दिलेली नाही, शासन स्तरावर नाही, पण मग त्याचं ज्याची कंप्लीट झालेली सगळं प्रोसेस कंप्लीट झाली ते तर दिले पाहिजे होतं ना. राज्यात आमचं आहे, आम्ही राज्यात थांबलेले सध्या. याच्यामध्ये आता 21 जानेवारी 2025 ला शासनाच्या स्तरावरून सूचना आलेल्या आहेत जी जन्ममृत्यूची जुने दाखले मागतात अशा लोकांना तात्काळ सध्या देण्याचं थांबावं. जेव्हा शासन सूचना देईल, पुढच्या सूचना जेव्हा येतील तेव्हा आपल्याला पुढची प्रक्रिया करता येईल. तोपर्यंत आपल्याला काय करता येणार. थांबवण्याचं कारण मालेगाव एसआयटी स्थापन केलेली नाही. मालेगावच्या प्रकरणामध्ये एक एसआयटी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह स्थापन केली शासनाने. काहीतरी बोगस लोकांनी दाखले काढून घेतले, मग ते आता म्हणजे एका ठिकाणी झालेली गोष्ट वेगळीच आहे. मालेगाव मध्ये झाल्या का महाराष्ट्र टोटल बंद कसं करणार? शासन फार मोठ्या स्तरावर विचार करतो मामा. तुम्ही आम्ही तेवढा नाही विचार करत ना. शासनाने निर्णय घेतलेला आहे, काहीतरी त्याच्या मागची भूमिका असेल ना. रेग्युलर वाल्यांचा प्रॉब्लेम तयार झाला साहेब. आता मग करेल ना शासन, त्याच्यावर निर्णय घेईल ना. काही आम्ही जर दिला तर आमच्या विरुद्ध लगेच नोटीस दिली. ज्याचे प्रोसेस पूर्ण झालेले, कुठली ना हरकत नाही आलेली, मग आज तिथं पूर्ण दिले पाहिजे होते ना. नाही सांगितलं, द्यायचे नाही सांगितलं. कारण त्याचा 6 महिन्याचा पिरियड वाया गेला. आम्ही 6 महिने डॉक्युमेंट तहसीलला जमा केले. ते मूळ दिवाणी बोर्डाचे अधिकार आहेत, ते तहसीलदारांकडून काढून घ्यायचं चालेल. महसूल तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, वन विभाग आणि शेती महामंडळ या 4 खात्यांचं जनता दरबार या ठिकाणी आयोजित केलेला होता. या सर्व विभागांच्या विविध अडचणी, लोकांच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या काही अडचणी होत्या, त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे. आता खऱ्या अर्थाने गेले 2-2.5 तासापासून हा जनता दरबार चालू आहे, परंतु समस्या काही संपलेल्या नाही. अजूनही समस्या लोकांना मांडायच्या होत्या, वेळ पुरेसा पडलेला नाही. एकदा ही रुटीन आपली बसली, निश्चितपणे या अडचणी कमी कशा होतील असा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने पण करण्यात येईल. माझा देखील पाठपुरावा त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटला राहील. माझ्या ऑफिसच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने आपण मार्गी लावू अशा प्रकारचा शब्द देतो. आणि आपण अशाच पद्धतीने दर सोमवारी वेगवेगळे डिपार्टमेंट घेऊ आणि ज्यावेळेस अधिवेशनचा काळ असेल त्यावेळेस शनिवारी वेगवेगळे डिपार्टमेंटचा जनता दरबार लावून त्या ठिकाणी ते प्रश्न जास्तीत जास्त समोर येतील, लोकांना त्यांची अडचण त्या ठिकाणी मांडता येईल असा प्रयत्न आपण या जनता दरबारच्या माध्यमातून करू असं आपल्या सर्वांना सूचित करतो, माहिती देतो. पत्रकारांना पण आज त्यांचे विषय मांडता आले नाही. आता पुढच्या याच्यामध्ये तुमच्यापासून परत सुरुवात करू व त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. जबाबदारी सर्व मतदारांनी मला दिलेली, त्या जबाबदारीचं भान ठेवून मी जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो, शासन दरबारी करत असतो, विविध डिपार्टमेंटकडे करत असतो. तर त्या पद्धतीने पुढे जाऊया.